पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। पहलगाममधील हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर आलंय। पुलवामा, अनंतनाग, कठुआमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असून जवानांकडून घराघरांमध्ये तपासणी केली जाते। एनआयएच्या तपास पथकाने पुण्यातील जगदाळे यांच्या घरी जाऊन आसावरी जगदाळे यांकडून पहलगाम हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घेतला। आसावरी जगदाळे यांना काही स्केचही एनआयएच्या टीमने दाखवल्याची माहिती। दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांना आसावरी जगदाळे यांच्या डोळ्यासमोर मारण्यात आलं। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्यात आला। परवानगी नसल्यामुळे कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न झाल्यानं पोलीस आणि कार्यकर्ते आमनेसामने आले। पहलगाममधील घोडे व्यावसायिक सय्यद आदिल हुसेन शहावर देखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला। उपचार दरम्यान आदिलचा मृत्यू झाला। दरम्यान आदिल सोबत काय घडलं याबाबत आदिलच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली। आदिल शहाच्या कुटुंबियांना शिवसेना मदत करणार आहे। आदिल शहाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे घर बांधून देणार आहेत। सोलापुरात 25 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती जी आहे ती पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिली। लॉंग टाइम व्हिसा असलेले 10 ते 11 लोक आहेत, तर 14 लोकांना परत पाठवलं जाणार आहे। जळगाव जिल्ह्यात पाकिस्तानातून आलेले तब्बल 700 पेक्षा जास्त नागरिकांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारले। दरम्यान जळगावात स्थायिक झालेले पाकिस्तानी नागरिक शासनाच्या निर्देशांचं पालन करत नाहीत असा आरोप ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानचे 57 नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे। गृह विभागाची सूचना येईपर्यंत त्यांना शहरातून जाण्यास सांगता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। पहलगाम हल्ल्यानंतर पालघर सागरी सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे। पोलीस आणि तटरक्षक दलाच्या सागरी गस्त नौकांसह ड्रोन मार्फत समुद्रातील हालचालींवर नजर ठेवण्यात येते। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। जम्मू काश्मीरहून परतल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांची भेट घेतली आणि यावेळी रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांचे आभार मानले। पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली। दरम्यान सुरक्षेतील कमतरता दूर करण्यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पवारांनी केली। तर हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्याचं बोललं जात आहे, मात्र यामध्ये काय सत्य आहे याबाबत मला माहिती नाही असं देखील शरद पवार म्हणाले। काश्मीरमधील पहलगाम इथे भ्याड अतिरेकी हल्ल्याचा तसेच बांगलादेशमधून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा कोपरगावातील सकल हिंदू समाजाने निषेध व्यक्त केला। हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत निदर्शनं केली। हिंगोलीमध्ये विराट राष्ट्रीय लोकमंचाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला। लासलगावमध्ये पहलगाम हल्ल्याचा मुस्लिम समाजाने निषेध केला आणि यावेळी मूक मोर्चा काढत मुस्लिम समाजाने हल्ल्याचा तीव्र निषेध केला। मीरा भाईंदरमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि यावेळी काळ्या फिती बांधून नमाज पठण करत हल्ल्याचा निषेध करण्यात आला। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर गेली आहे। न्यायाधीशांच्या बदली प्रक्रियेमुळे आज सुनावणी होऊ शकली नाही। शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटेंनी नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती। तोट्यात असलेल्या बेस्टला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। मनपाच्या बजेटमध्ये 3% वाहतुकीसाठी राखीव तरतूद करण्याच्या पालिकेला सूचना देण्यात आलेल्या आहेत। मनपाच्या बजेटमध्ये 3% वाहतुकीसाठी राखीव तरतूद करण्याच्या पालिकेला सूचना देण्यात आल्या। शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणास राज्य सरकारने मंजुरी दिली। अतिरिक्त 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली। पाकला एक थेंबही पाणी न मिळण्याकरता 3 योजनांवर काम सुरू असल्याची माहिती जलशक्ती मंत्री CR पाटलांनी दिली आहे। गृहमंत्री आणि जलशक्ती मंत्र्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। पाकिस्तानला पाणी न देण्याची योजना लवकरच प्रत्यक्षात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बारामतीत GBSचा धोका निर्माण झाला आहे। बारामती शहरातील कसबा इथल्या युवकाला GBSची लागण झाली असून त्याच्यावर पुण्यातील काशीबाई नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे। पोलीस उपअधीक्षक संजय पवार यांनी बीडमध्ये जाऊन त्या प्रकरणातील संशयित मित्र आणि फिर्यादी आईचा जबाब नोंदवला।
बीड पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून गैरहजर असल्यानं विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही कारवाई केली। मागील 3 दिवसांपासून देशातील सगळ्यात मोठा ऑपरेशन गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या 3 राज्यांच्या सीमांवर सुरू आहे। त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला। 3 राज्यांच्या सीमेवरील करीगट्टाच्या पहाडीवर 1000 माओवाद्यांना घेरण्याकरता 20,000 जवानांनी चारही बाजूंनी वेढा घातला। माओवाद्यांविरोधातील कारवाई तत्काळ थांबवण्याची माओवाद्यांनी मागणी केली आहे। करीगट्टा पहाडीवर माओवाद्यांना घेरल्यानंतर सुरू असलेल्या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी पत्रक काढत शांततेच्या चर्चेचं आवाहन केलं। सांगली जमिनीमध्ये शेतजमिनीचा ताबा घेण्याकरता मारहाण करण्यात आली। दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंचे मेहुणे बाळासाहेब ओमासे यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। जाणून बुजून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब ओमासे यांनी केला। नाशिकच्या काटेगल्लीतील दंगल पूर्वनियोजितच असल्याचं नाशिक पोलिसांच्या तपासातून उघडकीस आलं। दंगलीतील आरोपींच्या जामिनासाठी लागणाऱ्या पैशांसाठी व्यापाऱ्याचं अपहरण करत 15 लाखांची खंडणी घेतल्याचं निष्पन्न झालं। चंद्रपूर शहराजवळून वाहणाऱ्या इरई नदीचं पुनरुज्जीवन आणि खोलीकरणाच्या कामाचं पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। या कामासाठी जिल्हा प्रशासनाने 17 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे। पालघरच्या बोईसर MIDCमधील केमिकल माफियांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलं। मध्यरात्री घातक केमिकल सोडल्याचं समोर आलं आणि यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पिवळवणीमध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला। पसार झालेल्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। मेघराज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। राष्ट्रवादी पक्ष NDA सोबत राहण्याच्या निर्णयावर ठाम आहे आणि यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं वक्तव्य करत खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला। कामाच्या दर्जात अजिबात तडजोड नको, नुसतं पाट्या टाकायचं काम करू नका असा थेट इशाराच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला। तर कामाच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी लवकरच एजन्सी नेमणार अशी माहितीही अजित पवारांनी दिली। मंत्री जयकुमार गोरेंनी खेडचे उभाटाचे आमदार बाबाजी काळे यांना पक्षबदलाचा सल्ला दिलाय। लोक कधीही बाबळीच्या झाडाखाली उभं राहत नाहीत, लोक आंब्याच्या झाडाची सावली बघतात असं म्हणत गोरेंनी उभाटाला बाबळीच्या झाडाची उपमा दिली। कर्जत तालुक्यातील कुखडी प्रकल्पावर अवलंबून असलेल्या 54 गावांचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही। तसंच सीना प्रकल्पाचाही प्रश्न गंभीर आहे। त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून सीना प्रकल्पाचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटेल, मात्र कुकडीचा पाणी प्रश्न सुटायला वेळ लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। आमदार अमोल जावळेंनी जळगावच्या यावल ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी रुग्णालयातील सोयीसुविधांचा आढावा घेतला। रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवण्याच्या सूचना जावळेंनी दिल्या। शरद पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत। आंबोलीतील ऊस संशोधन केंद्राला त्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी कामकाजाची पाहणी देखील केली आहे। शिर्डीत अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आणि तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचल्यानं प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, नेर आणि कळंब या 3 तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी 120 एकरावर मका लागवड केली। हैदराबाद इथल्या आयुषी ॲग्रोटेक या कंपनीकडून शेतकऱ्यांनी बियाणं घेतली होती, मात्र मक्याला कणीसच न धरल्यानं शेतकरी हवालदिल झाला। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पात केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। गोंदियातील मोरगाव तालुक्यातील 4 पाणीपुरवठा योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली। तर अनुदानाची रक्कम न मिळाल्यास योजना बंद करणार असा इशारा संस्था चालकांनी दिला। मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 65 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या 4 योजना अपुऱ्या निधी अभावी संकटात आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यानं लोणी इथल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी जनावरं विकण्यासाठी मोठी गर्दी केली। जळगावमध्ये गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याचं समोर आलं आहे। अवैध पद्धतीने वाळू उपसा करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। दरम्यान तातडीनं संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। रत्नागिरीच्या दापोली बुरोंडीमध्ये बोटींना LED लाईट पुरवणाऱ्या बोटींवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली आणि या बोटीवर 2 तांडेल आणि 2 खलाशी सुद्धा आढळून आले।
चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान वाढल्यानं ताडफळांनी बाजार गजबजला आहे. आरोग्य राखण्यासाठी नागरिक ताडफळांना पसंती देतात. जुन्या वादातून नागपुरात तरुणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिकचा तपास सुरू आहे. परभणी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा मागील काही दिवसांपासून बोजवारा उडाला. रेल्वे स्थानक ते उड्डाणपूल परिसरादरम्यान वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक हैराण झाले. नागपूरच्या प्राणी संग्रहालयात गरमीपासून बचाव करण्याकरता वन्य प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली. वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण यांच्या पिंजऱ्याच्या बाहेर थंड हवेसाठी कूलर लावण्यात आले. वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीत कचऱ्याचे ढीग जमा झाल्यानं नदीचा प्रवाह अडवला गेला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नागरिक आक्रमक झाले. त्यामुळे नदीत स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली. विवाहानंतर नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याचा त्रास टाळण्याकरता धनज बुद्रुक ग्रामपंचायतीनं ऑन द स्पॉट विवाह नोंदणी हा उपक्रम राबवला. नवविवाहित जोडप्याच्या विवाहाची नोंदणी थेट मंडपातच करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झालेला. यवतमाळ शहराची रहिवाशी अदिवा अनम अशफाक अहमदने भारतातून 142वी रँक प्राप्त केली आहे. भुसावळमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा जैविक कचरा न्यायालयाच्या परिसरात मागील बाजूस सर्रासपणे फेकला जात असल्याचं समोर आलं आणि यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. निवेदन देऊनही या संदर्भात कुणावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आता डिजिटल गुणवत्तेचे धडे गिरवणार आहेत. डिजिटल शिक्षणातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे. जळगाव पालिकेसमोर घरकुलासाठी दिव्यांग बांधवांनी मोर्चा काढला. तातडीनं घरं देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. नंदुरबारमध्ये जैन समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी विलेपार्लेतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. तातडीनं नवं मंदिर बांधण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपूरमध्ये बिहारमधील बोधगया महाबोधी विहाराच्या मुक्ततेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना घेराव घातला. तातडीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कृषी सहाय्यकांनी धरणे आंदोलन केलं. कृषी अधिकारी राजाराम शिंदे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. कृषी अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली आहे. शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पती, सासू आणि सासऱ्याकडून सुनेला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना 14 एप्रिल रोजी जालन्यात घडली. गुन्हा दाखल करूनही पोलीस कारवाई करत नसल्यानं याबाबत माहिती देण्यासाठी संबंधित महिलेनं पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र या पत्रकार परिषदेआधीच पतीसह 10 ते 12 जणांनी संबंधित आज महिलेला पुन्हा मारहाण केली. कोल्हापूर पोलिसांनी 33 घरफोड्या उघडकीस आणल्यात. 61 तोळे सोनं, 4 किलो चांदीचे दागिने असा 67,48,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली. कराडमध्ये भरधाव चारचाकीनं 9 ते 10 वाहनांना धडक दिली. यात वाहनांचं मोठं नुकसान झालंय. वाहतूक पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येते. परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीषण आग लागली आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला. बीडमध्ये भर चौकात रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फरार हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय.